आज अगर मैं जिंदा हूँ तो सिर्फ 11 बार लिए हुए नाम जप की वजह से जिंदा हूँ. अरे सकाळी मी 11 वेळा नाम घेतलेलं होतं आणि काही मिनिटात मृत्यू समा उभा राहिलेला होता. मोठा ट्रक थेट माझ्याकडे येत होता आणि एक क्षण सगळं सपणार होतं. पण पुढच्या क्षणी गाडी वळलेली होती. मी तिथून उभाच होतो आणि आतून एकच आवाज, कृपा. हा कथा नाही, हा माझा श्री स्वामी समर्थ यांचा अनुभव आहे. स्वामी अनुभव भाग 30. आज सकाळ खास होती. महत्वाचा बैठक ठरलेला होता. मनात थोडा ताण होता. घरातून निघताना 11 वेळा नामजप घेतलेलं होतं. आज बड़ी मीटिंग थी, जिम्मेदारी भी बड़ी थी. दिल में हल्का सा डर था, लेकिन भरोसा भी था. रस्त्यावर वाहतूक खूप होती. मी विचारत चाललेलं होतं. अचानक समोर मोठा ट्रक दिसलेला होता. क्षणभर अंग थरथरलेलं होतं. सामने से तेज रफ्तार में आ रहा था. हॉर्न की आवाज कानात घुसलेली होती. एक पल को सब रुक गया था. मुझे लगा अब बचना मुश्किल है. मी डोळे मिटलेलं होतं. मनात एकच शब्द आलेला होता, स्वामी सांभाळा. 11 वेळा घेतलेलं नाम आठवलेलं होतं. उस पल बस नाम ही याद आया. दिल से आवाज निकली, कोई और सहारा नहीं था, बस विश्वास था. ट्रक अचानक बाजूला वळला. माझ्या अंगावरून संकट गेलेलं होतं. मी जागेवरच थांबलो. हात आपोआप जोडले गेले. गाडी अचानक दूसरी दिशा में मुड़ी. ड्राइवर खुद हैरान था. सब लोग चौंक गए थे. मैं चुपचाप खड़ा रह गया था. त्या क्षणी पत पैसा काहीच आठवलेलं नाही. फक्त श्वास चालू होता हे जाणवलेलं होतं. जीवन किती नाजूक आहे हे तेव्हा कळलेलं होते. कृपा नसती तर आज मी इथे नसतो. जिंदगी की कीमत समझ में आई. एक पल सब खत्म हो सकता था, आज बच गया तू, ऐसाच हुआ. ऊपर वाला साथ दे रहा था. कार्यालयात पोचलो तेव्हा शांत होतं. कोणीही प्रसंग जाणत नव्हता. बैठक सुरू झाली. मी स्थिर मनाने बोललेलं होतं. अंदर से शुक्र था, दिल में आभार था. आज नया आत्मविश्वास था. जैसी नई शुरुआत मुझको मिली थी. मैं व्यवस्थापक आहे आज. जबाबदारी मोठी होती. अनेक लोक माझ्यावर अवलंबून आहेत. आज त्यांची जाणीव झालेली होती. मैं मानव संसाधन प्रमुख हूँ. मुझ पर भरोसा किया जाता है. अगर आज कुछ हो जाता तो सोचकर ही डर लगता है. 11 वेळा नाम खूप मोठं नसतं, पण भाव मोठा असतं. मन शुद्ध असते तर कृपा होते. आज अनुभवातून कळलेलं होतं. नाम छोटा था, लेकिन असर बड़ा था. सच्चे दिल से लिया था, इसलिए रक्षा हुई. मी त्या ठिकाणी पुन्हा पाहिलं जिथे संकट उभा होतं. आज तिथे शांतता होती. मनात कृतज्ञता होती. वहाँ खड़ा होकर सोचा, मौत मेरे सामने थी, लेकिन लौट गई क्योंकि स्वामी समर्थ मेरे साथ था. जीवन एक क्षणात बदलतं. आपण काहीच करू शकत नाही. सर्व काही त्यांच्या हातात आहे, हे सत्य आहे. एक पल में सब खत्म हो सकता था. इंसान कुछ भी नहीं कर पाता. ऊपर वाले की मर्जी बड़ी होती है. आज ये साफ समज आया था. त्या दिवशी वेळ थांबल्यासारखे वाटलेले होतं. हृदय जोरात धडधडत होतं. पाय हालत नव्हते, पण मनात नाम सुरू होता. उस पल सांस अटक गई थी. आंखों के सामने अंधेरा सा छा गया था. डर साफ दिखा रहा था, लेकिन नाम थामे हुआ था. मी स्वतःला सावरलं. हळूहळू श्वास घेतला. जग अजून तसंच चालू होतं, पण मी आतून बदललेलं होतं. मैंने खुद को संभाला था. धीरे से आगे कदम बढ़ाया था. लोग मुझे देख रहे थे, पर मुझे भीतर शांति मिल रही थी. 11 वेळा घेतलेलं नाम आठवलेलं होतं. प्रत्येक उच्चार जिवंत वाटत होतं. जणू कवर तयार झालेलं होतं. अदृश्य संरक्षण मिळालेलं होतं. हर बार लिया हुआ नाम गूंज रहा था. दिल में उसका असर था. जैसी कैसी ने ढाल बना रहे थे और संकट टल गया था. मी आकाशाकडे बघितलेलं होतं. डोळ्यात पाणी आलेलं होतं. कृतज्ञाने मन भरून आलेलं होतं. आज जनजीवन मिळालेलं होतं. नवजीवन मिळालेलं होतं. आंखें खुद नम हो गई थी. शब्द नहीं निकल रहे थे, बस दिल से धन्यवाद था. आज सच में नया जन्म लिया था. कार्यालयात पोचेपर्यंत मन स्थिर झालेलं होतं. आजची बैठक महत्त्वाची होती. अनेक निर्णय घ्यायचे होतं,
पण शांतपणे आसन घेतलेलं होतं। कार्यालय में सब सामान्य था, कोई नहीं जानता था क्या हुआ था। बैठक शुरू होने वाली थी, मैं भीतर से बदल चुका था। मी आत्मविश्वासाने बोलायला सुरुवात केलेले होतं। शब्द स्पष्ट येत होते, भीती पूर्णपणे निघून गेलेलं होतं, कृपेने धैर्य दिलेलं होतं। आज आवाज में अलग ताकत थी, डर कहीं नहीं था, दिल स्थिर था, जैसे कोई साथ खड़ा था। जीवनाची किंमत कळली, पद मोठा नाही, श्वास मोठा, संपत्ती मोठा नाही, कृपा मोठी। आज हे सत्य उमगलं, जिंदगी सबसे बड़ी दौलत है, बाकी सब बाद में आता है। अगर सांस है तो सब है, वरना कुछ भी नहीं। मी मनात पुन्हा नाम घेतलं, आज अधिक श्रद्धेने। भीतीऐवजी विश्वास वाढलेला होता, अंतरात्मा शांत झालेलं होतं। मैंने फिर से नाम लिया, इस बार और गहराई से। भरोसा पहले से ज्यादा था, मन पूरी तरह शांत था। त्या प्रसंगाने मला थांबवलेलं होतं, विचार करायला भाग पडलेलं होतं। आपण किती असहाय्य आहोत, सर्व काही त्यांच्यावर आहे। उस घटना से सीख दिया था, इंसान कुछ भी नहीं है, सब ऊपर की इच्छा है, वही सबको बचत आहे। मी सहकार्याकडे पाहिलेलं होतं, ते हसत बोलत होते, त्यांना काही कल्पनाच नव्हती, पण माझ्यासाठी दिवस बदललेला होता। लोग सामान्य दिन जी रहे थे, पर मेरे लिए सब बदल गया था। आज हर चेहरा अलग अलग लग रहा था, जैसे सब अनमोल हो। घरी परतताना मन हलकं होतं, संध्याकाळची वेळ वेगळीच वाटत होती, आकाश शांत होतं, मनात आभाराचं आभार होतं। घर लौटते समय सोचता था, आज अगर बच नहीं होता तो परिवार का चेहरा याद आया। दिल फिर से भर आया था। 11 बार नाम जप किया था, मोठी पूजा केलेली नव्हती, फक्त श्रद्धा होती आणि तीच साथ घेऊन गेलेलं होतं। नाम छोटा था पर असर गहरा था, सच्चे मन से लिया था, इसलिए रक्षा होई। त्या जगाकडे पुन्हा पाहिलं, जिथे संकट उभा होतं, आज तिथे शांत रस्ता होता, मनात समाधान होता। वही खड़ा होकर सोचा, मौत कितनी करीब थी, बस एक पल की दूरी, लेकिन कृपा बड़ी थी। जीवनाचे धैर्य आठवलेलं होतं, अजून खूप काम बाकी आहे, जबाबदारी पूर्ण करायची आहे, म्हणून कदाचित वाचलो। शायद अभी समय बाकी है, कुछ उद्देश्य अधूरे है, इसलिए ऊपर वाले ने रोका। आज सफर भी जारी है। मी आजपासून नियम केलेला होता, दररोज श्री स्वामी समर्थ यांचं नाम घेईन, फक्त संकटात नाही, प्रत्येक क्षणी। अब रोज नाम लूंगा, सिर्फ डर में नहीं, हर दिन हर पल, क्योंकि वही एक सहारा है। मनात भीती नाही उरली, फक्त कृतज्ञता उरलेली होती। आजचा दिवस स्मरणात राहिला, हा अनुभव अमूल्य होता। डर अब खत्म हो गया था, विश्वास और मजबूत हुआ था। आज की ये घटना याद रहेगी, ये जीवन का मोड़ है। काही क्षण आयुष्य बदलतात, हा तसाच क्षण होता। संकट जवळ येऊन गेलेलं होतं, पण हात धरून कोणी वाचवलं। कुछ पल सब बदल देते हैं, आज वही पल था, मोठ करीब आई थी पर लौट गया। मी शांतपणे विचार केला, हे सर्व योगायोग नाही, नामाची खरी शक्ती आहे। अनुभवाने पटवलं, ये सिर्फ संयोग नहीं था, नाम में शक्ति है। आज खुदा देखा और मान भी लिया। त्या दिवशी अहंकार तुटला, स्वतःवरचा गर्व गेलेला होता। मी काहीच नाही हे समजलं, सर्व काही त्यांचं आहे। अहंकार वही खत्म हुआ, इंसान सीमित है, ऊपर वाला असीम है, वही अंतिम सत्य है। मी पुन्हा नम्र झालो, मन अधिक स्वच्छ झालं, प्रत्येक श्वास आभाराचा झाला। जीवनात भेट आहे हे उमगलं, हर सांस उपहार है, हर दिन कृपा है। आज सच में समझ आया, जिंदगी यूं ही नहीं मिलती। बैठक यशस्वी झालेलं होता, निर्णय योग्य घेतलेले होतं, सर्वांनी समाधान व्यक्त केलेलं होतं, पण माझ्यासाठी मोठं यश वेगळं होतं। बैठक अच्छी हो गई थी, सब खुश थे, पर असली जीत कुछ और थी। आज मैं जिंदा था। मी घरे नम्रपणे बसलेलं होतं, शांतपणे श्री स्वामी समर्थ यांचं नाम घेतलं, डोळे मिटून धन्यवाद दिला। मन पूर्णपणे भरलेलं होतं, घर में चुपचाप बैठा रहा था, दिल से धन्यवाद दिया, आंखें बंद कर ली थी, शांती गहरी थी। 11 वेळा नाम आयुष्य वाचवू शकतं, हे मी अनुभवलेलं होतं। हा खरा अनुभव आहे माझा, विश्वास ठेवा।
11 बार नाम काफी है, अगर दिल से सच्चा हो तो ऊपर वाला सुनता है और रक्षा भी करता है. आजही तो प्रसंग आठवतो, अंगावर शहारा येतात, पण भीती नाही वाटत, फक्त श्रद्धा वाढते. वो दिन याद आता है, रोंगटे खड़े हो जाते हैं, पर डर नहीं लगता, भरोसा और बढ़ता है. जीवनाची दिशा बदलली, विचार अधिक गंभीर झालेले होते, प्रत्येक क्षण मौल्यवान वाटतो. कृपा सतत जाणवते, सोच पूरी बदल गई थी, हर पोल अनमोल लगा था. अब शिकायत नहीं है, सिर्फ आभार आहे. जर हा अनुभव स्पर्शन गेला असेल तर नामावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि पुढे चाला. कृपा तुमच्या बरोबर आहे. भरोसा रखो और आगे बढ़ते रहो, कृपा हमेशा साथ रहेगी. जर हा अनुभव तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर 11 वेळा श्री स्वामी समर्थ नाम नक्की करा. विश्वास ठेवा, कृपा खरोखर साथ देते. असाच खरा अनुभवायचा ऐकायचा असेल तर आत्ताच पॅटर्न वेगळा या चॅनेलचं आत्ताच सदस्य व्हा आणि सबस्क्राईब करून ठेवा. आपण सगळे भाऊ बहिणी एकत्र येऊन श्रद्धेचा परिवार वाढवूया आणि कृपेचा संदेश पुढे नेऊया. श्री स्वामी